नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का मिशोवरून म्हणजे ऑनलाईन मी काही वस्तू मागवलेल्या आहेत, तर त्या वस्तू कशा आहेत, खरोखर चांगल्या आहेत का, तेवढ्या स्टँडर्ड आहेत का. कारण मिशोवरनं पैसे फार कमी आहेत, तर मी म्हणाले चला आपण मागवून बघूया काही गृह उपयोगी वस्तू. आणि त्याशिवाय माझे पर्सनल म्हणजे काही कपडे मी मागवलेले आहेत, तर ते खरोखर चांगले आहेत का, तर ते मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे आणि वस्तू पण काही वापरून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बघूया कॉटनचे कपडे कसे आहेत. तर हे कॉटन सिल्कचा हा फ्रॉक मी मागवलेला, तर प्राइस मी दाखवलेलीच आहे. 274 रुपयाचा हा फ्रॉक आहे. कॉटन सिल्क म्हणून मेन्शन केला होता, पण त्याच्यात सिल्क असं मला काही वाटलं नाही. मटेरियल जरा सिंथेटिकच आहे, पण त्यातल्या त्यात ठीक आहे प्राईसच्या मानाने. तर हा मला ना फ्रॉक आवडला, चांगला दिसतो. थोडंसं मी साईज मोठी मागवलेली, कारण ब्रँडेड नसल्यामुळे साईज डिफरन्स येतो. तर ब्रँडेड जी असते साईज ती माझी एम साईज आहे आणि मी आता इथे एक्सेल साईज मागवलं. तरी पण साईडने थोडं ऑल्टर करायला लागणार आहे. मी ऑलरेडी आत्ता पिन लावून दाखवलेली आहे साईडने, त्याच्यामुळे नंतर मी ऑल्टर करणारच आहे हे फ्रॉक. बाकी जो आर्म होल आहे तो बरोबर आहे त्याचा, पण साईडला कमरेला लूज आहे. तर हे फ्रॉक ना असं छान सुटसुटीत आहे. आता उन्हाळ्यासाठी मागवलं, पण थोडंसं सिंथेटिक आहे. जास्त उन्हाळा असेल तेव्हा मला घालता नाही येणार, पण रात्रीच्या वेळेस वगैरे ठीक आहे. दिवसा पण घालू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. अगदी कम्फर्टेबल फ्रॉक आहे. खूप काही अगदी किमतीच्या मनाने परफेक्ट आहे. हा प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाही, पण लिंक मी सगळ्या दिलेल्या आहेत. दुसरा मागवलेला आहे हा कॉर्ड सेट. हा पण मी घरात घालण्यासाठीच मागवलेला 372चा, परंतु हा कॉर्ड सेट मला अजिबात आवडला नाही. मी जेव्हा पिक्चर पाहिलं तेव्हा मला चांगलं वाटलं, पण जेव्हा प्रत्यक्षात आला तेव्हा तो अक्षरशः सिंथेटिक आहे, पॉलिस्टर आहे आणि ना खूप लूज झाला मला. तर तो पण ऑल्टर करायचा आहे. याला पण आता मी पिन लावलेलं. बाकी दिसायला असा ठीक वाटतो, पण मला नाही आवडला. खूप मोठी मोठी फुलं वाटतात आता घातल्यानंतर, परंतु हा आता एवढ्या कमी किमतीचा आहे, वापरून टाकायचा अधूनमधून. पावसाळ्यात वापरायला काहीच हरकत नाही, कारण भिजला का लगेच सुकतो. म्हणजे बाहेर जायला पण हरकत नाही हा घालून पावसाळ्यामध्ये. तर हा कॉर्ड सेट आहे तो मी आता पावसाळ्यासाठीच ठेवणार आहे. बाकी ठीक आहे, थोडासा साईडने ऑल्टर करायला लागेल तेवढंच. याच्यात अजून डिझाईन्स आहेत, तुम्ही मागवू शकता. तिसरा आहे सिलिकॉन फ्लोअर वायपर. तर याची 191 रुपये किंमत आहे आणि हा ना मला खूप आवडला, कारण ना जरा पण पाणी राहत नाही. तर आता आम्ही जेव्हा इथे माझ्या वाडीतल्या घरी आहोत आता सध्या आम्ही 2-3 महिने, तर ना इथे रोज पाण्याने ओटी धुवायला लागते, म्हणजे रोज 2-1 दिवसातून नक्कीच. तर मला ना वायपरची गरज होती, कारण पाणी टाकलं का वायपरने खेचलं का पटकन होऊन जातं. त्याच्यामुळे मी ना हा सिलिकॉन वायपर म्हटलं मागवून तर बघूया, पटापट पाणी निघालं तर फायदाच आहे. आणि खरोखरच ओटी लगेच साफ होते. तुम्ही हा बाथरूममध्ये पण वापरू शकता. फक्त इथे काही ठिकाणी अनइवन माझ्या फरशा आहेत, त्याच्यामुळे ना तिथलं थोडंसं पाणी काही ठिकाणी राहिलेलं आहे. पण अगदी मध्यभागी मी वायपर जेव्हा फिरवते तेव्हा सगळं पाणी निघतं आणि लगेच हे खेचल्यानंतर थोडंसं कुठेतरी राहिलं असेल ते पण सुकून जातं. म्हणजे हे वायपर खरोखर खूप उपयोगाचं आहे. तर हे मी त्यासाठीच मागवलेलं आहे. तर आता माझं हे काम खूप सोपं झालेलं आहे या वायपरने. तर हे मी ना वायपर सगळ्यांना सजेस्ट करेन. शिवाय ना याचं हँडल आहे ते ॲडजस्टेबल आहे, तर तुम्ही हे वायपर नक्की मागवू शकता. याचीसुद्धा लिंक मी दिलेली आहे. आता आपलं चौथं प्रोडक्ट आहे सिंक ॲक्सेसरीज स्टँड. तर ना मला इथे या सिंकमध्ये असं स्क्रबर्स वगैरे ठेवायला काही नव्हतं आणि ते स्क्रबर्स ना ओलेच राहायचे. त्याच्यामुळे मी हे स्टँड मागवलं, कारण हे ना टॅपला अटॅच होतं. पण माझा टॅप थोडासा ना जाड आहे, कारण तो कुठल्या ब्रँडचा नाही आहे, त्याच्यामुळे ना हे त्याला नीट बसलं नाही बहुतेक. परंतु जेवढं लागलं तेवढं मी ठेवलं आहे. ठीक आहे, उपयोगाचं आहे. पण ना स्क्रबर याच्यावर मस्त निथळून निघतात आणि याची ना स्टीलची क्वालिटी नक्कीच चांगली आहे. कारण मी आता बरेच दिवस झाले, 15-1 दिवस होत आले मी लावलेलं आहे, तर कुठेच असा गंज नाही चढला. हा बघा, हा आतला पार्ट आहे तो त्याला लागेच ना, तर मग तो मी बाजूला काढून ठेवला आहे. तर असंच लावून ठेवलेलं आहे. आता बघू, परत एकदा ट्राय करेन आणि तो फिट करेल. त्याच्यामुळे हे ना असं, आणि माझा टॅप पण खूप मागे भिंतीजवळ आहे, त्याच्यामुळे ते नीट फिरत नाही. पण ओव्हरऑल हे चांगलंच आहे प्रोडक्ट. वाडीतल्या घरात आमचे ना 2 बाथरूम आहेत, त्याच्यासाठी मला असा ब्रश कम वायपर हवा होता. बाथरूम
साठी, तर दोन्ही वॉशरूमसाठी मी 2 मागवलेले आहेत. तर फक्त हा ना खूप चांगलं प्रोडक्ट आहे हे, परंतु काय आहे सांगू, हे ना मूव नाही होत, 360 डिग्री नाही आहे, ते स्ट्रेटच आहे. त्याच्यामुळे ना आपल्याला असं वाकडं हात करून म्हणजे हे करायला लागतं. बाकी त्याचं ब्रश आणि वायपर खूप चांगलं आहे, मी यूज करते आता आठवडाभर, तर छान होऊन जातं, बाथरूम क्लीन होऊन जातं. कारण हे कसं गावातलं घर असल्यावर ना आपल्या मातीचे वगैरे पाय येतात आणि आपण सारखे बाथरूममध्ये धुवायला जातो ना, तर तिकडे सगळी धूळ मळ माती असं होऊन जातं बाथरूममध्ये. तर हा ब्रश आहे ना मला आवश्यकच होता, तर मी अगदी दोन्ही बाथरूममध्ये आता ठेवलेले आहेत, म्हणजे लगेच साफ करता येतात माती दिसली तर. तर हे प्रॉडक्ट पण चांगलं फायद्याचं आहे. पण जर तुम्हाला मूवेबल हवं असेल 360 डिग्री तर किंवा 180 डिग्रीने मूवेबल असेल तर ते ब्रश पण तुम्ही सर्च करून मागवू शकता. तर हे मागवाच असं मी सांगणार नाही, कारण फक्त याच्यात तोच ड्रॉबॅक आहे. बाकी ब्रश आणि याचं वायपर खरोखर चांगलं आहे, अगदी 100% आपलं काम होऊन जातं, बाथरूम आपलं अगदी स्वच्छ राहतं याच्यामुळे. वायपरची किंमत आहे 172 रुपीज. हे 6वं प्रोडक्ट आहे नूडल्स मेकर. तर हे 149चं आहे आणि आजकाल आपण पहा गव्हाच्या वगैरे नूडल्स बनवतो त्याच्यासाठी. शिवाय ना हे याने म्हणजे याच्या पिक्चरवर दाखवलेलं होतं का तुम्ही लसूण पण याने बारीक करू शकता किंवा मग कोथिंबीर बारीक करू शकता, पालक बारीक करू शकता. पण मी ते बाकीचं काय करून नाही पाहिलेलं, मी नूडल्ससाठी घेतलेलं आहे. तर हे ना मला चांगलं वाटलं प्रोडक्ट, पण हे चांगलं आहे. वॉशिंगच्या वेळेस फक्त साफ करताना ब्रशने साफ करायला लागतं, कारण मध्ये समजा काय असं राहिलं असेल तर ते हाताने क्लीन शिवाय हात कट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे याच्यासाठी ब्रशच वापरलेलं उत्तम क्लीन करताना. तर मी आता तुम्हाला ना करून दाखवते नूडल्स याचे. याने मी आत्तापर्यंत फक्त नूडल्स केले, तर मी आता ना याने लसूण पण बारीक करून बघणार आहे. तर आधी पोळी लाटून घेतलेली आहे, नूडल्स मी आता तुम्हाला करून दाखवते आहे, बघू कसे होतात ते बघा तुम्ही. तर गव्हाचेच मी करते आहे, कारण आजकाल आपण मैद्याचं काही करत नाही, त्याच्यामुळे हे गव्हाचे नूडल्स मुलांना करून दिले तर छान होतात. तर पहा अशा प्रकारे लगेच कट होतात आणि छान होतात. तर हे मी ना करून पाहिलेले आहेत आणि खूप छान होतात. तुम्हाला पण हे प्रोडक्ट घ्यायला हरकत नाही आणि एकदम स्वस्त प्रोडक्ट आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे, क्वालिटी पण मला चांगली वाटली याची. तर पहा मी असे नूडल्स केलेले आहे. मात्र मिशोवरनं हे नूडल्स मेकरचे खूप प्रकार पाहिले. प्रकार म्हणजे असेच पण वेगवेगळ्या नावाचे होते, म्हणजे किमतीचे पण वेगवेगळ्या किमतीचे होते. तर मला कळत नव्हतं, कारण हल्ली रिव्ह्यूज पण काही जण खोटे देतात. तर मी हे मागवलं तर हे चांगलं निघालं. याच्यापेक्षा पण कमी किमतीचं अगदी 99 रुपयापासूनचे पण नूडल्स मेकर होते. तर तुम्ही ना जरा नीट बघून घ्या, मी जी याची लिंक दिलेली आहे तर ती पण बघा आणि दुसरे पण तुम्ही नक्की बघा का कुठलं घ्यायला पाहिजे, त्यानुसार घ्या. कदाचित अगदी 99 रुपयाचं किंवा त्यापेक्षा कमी रुपयाचं असेल, त्याची क्वालिटी पण खराब असू शकते, असं सांगू शकत नाही. तो प्रोडक्ट आहे कॉर्न कटर. तर हे ना जरा डिले झाले, 2 दिवसांनी येणार आहे, परंतु ते मी दाखवलं का आता म्हणजे मी घेणार आहे. तर हे पण आपल्याला उपयोगाचं आहे. आता ते आल्यावर त्याचा रिव्ह्यू मी कधीतरी पुढे देणारच आहे, परंतु हे अगदी 97 रुपयात आपल्याला मिळणार आहे. तर ही उपयोगाचीच वस्तू आहे आपली. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्हाला कसे व्हिडिओ या बाबतीत हवे असतील तर तेही तुम्ही सांगू शकता.